थँक्यू डीजे. स्वागतम सुस्वागतम. आपण पाहताय, आपण ऐकताय, आपण अनुभवताय क्रिकेटचा रणसंग्राम श्रीदेव महापुरुष चषक 2025 चौथं पर्व. उपस्थित तमाम क्रीडा रसिक यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे मान्यवर, या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या क्रिकेटची स्पर्धेचा आस्वाद घेणारे यूट्यूब लाईव्हचे दर्शक यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्रीदेव महापुरुष कला क्रीडा मंडळ तेंडोली गावठणवाडी आयोजित भव्य दिव्य पंचक्रोशी मर्यादित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा श्रीदेव महापुरुष चषक तेंडोली हे चौथं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर उपक्रम, एक नीटनेटका आयोजन, देखणं मैदान आणि देखणी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. तेंडोली गावामध्ये अतिशय सुंदर दर्जेदार अशा पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमधील चौथा क्वार्टर फायनलचा सामना, कोणता संघ त्या ठिकाणी विजयी होतोय आणि चौथा क्वार्टर फायनलमधील संघ बनतोय विजेता आणि चौथा सेमीफायनलिस्ट बनतोय. येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल त्या ठिकाणी जिंकतोय महापुरुष तेंडोली संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच रुची स्पोर्ट्स मापण या संघाला. रुची स्पोर्ट्स मापण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने बाबू पाटकर स्ट्रायकरच्या दिशेने एक आतंका दुसरा नाम म्हटलं जातं अशा पद्धतीचा खेळाडू बाबू पाटकर. नॉस्टॅक दिशेने विश्वेश वांगणकर. क्लासिकल फटके ज्याच्या बॅटमधनं आपल्याला अनुभवायला मिळतात असे विश्वेश आणि बाबू पाटकर ही सलामीची प्रारंभीची जोडी. आणि गोलंदाजी एंडकडनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच मॅन फ्रॉम तेंडोली राहुल राऊळ. ऑफिशियल पंचांचा निर्णय. लेट्स प्ले. सामन्याला होतोय सुरुवात. पहिला चेंडू मिडल ऑफ बॅट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका बॅटच्या मधोमध चेंडूचा संपर्क. चेंडू निघतोय घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये. धावांचा अकाउंट धावांचा श्री गणेशा त्या ठिकाणी होतोय बाबू पाटकरच्या खात्यावर. सुंदर चेंडू. पहिल्या दिवसात अतिशय सुंदर नेत्रदीपक आणि आकर्षक अशी कामगिरी करणारी बाबू पाटकर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. त्याच कामगिरीची अपेक्षा असेल आज. मात्र पुन्हा एकदा रुची स्पोर्ट्स मापण संघाला आक्रमण केले जातंय. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण टाळ्यांचा गजर होतोय. मुन्ना साळसकर बॉयफ्रेंड चषक 2024 पर्वातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान ज्याने आपल्या नावावर केला तोच मुन्ना साळसकर. मॅन फ्रॉम तेंडोली चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. निर्धाव चेंडूची वर्णी ही स्कोरबुकच्या खात्यावर. पुन्हा एकदा बाबू बॅकफुटला येऊन ऑनसाईडच्या दिशेने अर्थात स्क्वेअर लेग एरियापर्यंत चेंडूचा घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये मिळणारी एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी समीकरण बदललंय. धावसंख्या पोहोचली आता. मात्र 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत. 3 धाबा पहिलं षटक हे प्रगतीपथावर. त्यातील 4 चेंडू समाप्त होत आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर एक धाव. एकूण या षटकातील 4 चेंडू आणि धावसंख्येची जर विचार केला तर फक्त 3 धावा या स्कोर कार्डवर. महापुरुष चषक 2025 चौथं पर्व. चौथ्या पर्वामध्ये निश्चितच आपण अनुभवतोय हा क्रिकेटचा रणसंग्राम. गेली 2 रात्र ही क्रिकेटची स्पर्धा नीटनेटक्या आयोजनासाठी अनेक दिवसापासून चर्चेत असलेली क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचबरोबर आजचे हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावर अतिशय सुंदर कामगिरी करणारा बाबू पाटकर. दुसऱ्या बाजूने विश्वेश वांगणकर स्ट्राईक रोटेट केला तो एकेरी धावेनिशी स्वतःचं खातं खोलतोय. सांघिक धावसंख्येला एकेरी पुढे ढकलतोय. धावसंख्या स्थिरावली. 4 धावा 5 चेंडूंचा पहिल्या षटकातील खेळ समाप्त होतोय. राऊळ अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू असेल राहुल राऊचा. आक्रमण केलंय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. चेंडू निघतोय सीमा पार. येतोय हा चौकार. बाबू पाटकर विजय डीजे सोमेशच्या माध्यमातून डीजे
ऑपरेटिंगचं अतिशय सुंदर आजच्या दिवसाचं आकर्षण आपल्याला पाहायला मिळतंय. डीजेचं थरार, त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह माध्यमातून सिंधुदुर्ग टेनिस cricket.in माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा शेखर परब यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते घर बसल्या. पुन्हा एकदा बाबू पाटकर, खराब चेंडू, नो चेंडू. पंचांचा निर्णय अनफेअर डिलिव्हरी. या ठिकाणी एसटीचीच अपील केले. पंच आपण आपला निर्णय येणं अपेक्षित आहे. सागर पेडणेकर आणि त्याचबरोबर उमेश मडवळ, मुन्ना परब, योगेश राऊळ, राहुल दुरी, त्यानंतर मुख्य पंच संतोष पोडसकर आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. अतिशय सुंदर पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळते. गेले 3 दिवस, गेले 2 दिवस 2 रात्री अतिशय सुंदर समालोचन करणारे आमचे समीर चव्हाण आणि त्यांच्या सहकारी रुपेश मुननकर. संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेले समालोचक आणि यांची मांदियाळी आपल्याला पाहायला अनुभवायला मिळते. श्रीदेव महापुरुष चषक 2025 भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन. पंचक्रोशीचा वर्ल्ड कप म्हटलं जातं अशी क्रिकेटची स्पर्धा. फलंदाज बाद होतोय. नो चेंडू प्लस विकेट आपल्याला पाहायला मिळतं. टाळ्यांचा गजरतोय महापुरुष तेंडोली संघ. 5 स्टार चॉकलेटची निश्चित स्वरूपाने आठवण आली, कारण यष्टीरक्षकाने काही नाही केलं, त्याच्या पायाला चेंडू लागला आणि यष्ट्यांना त्या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू असल्यामुळे बाबू थोडासा मागे येताना थोडासा विचार करत राहिला आणि तोपर्यंत काम तमाम होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर मात्र नवीन फलंदाज आपल्याला मैदानावर पाहायला मिळू शकतो. एक वादळापूर्वीची शांतता होती. निश्चित स्वरूपाने एक चौकार जरूर बॅटमधनं आला होता. बाबूच्या मात्र एक चांगला धावसंख्या, एक आपल्या संघाला चांगल्या स्थितीत सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न निश्चितच होऊ शकला असता आणि होतोय. त्याच्या माध्यमातून मात्र थोडासा नाराज असेल, निराश असेल स्वतःच्या या कामगिरीवर बाबू पाटकर. मात्र तुर्तास पांडुरंग मालणकर हा देखील एक आक्रमक, छोटा पॅकेट बडा धमाका म्हटलं जातं असा खेळाडू मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. डावकुरी हातीचा शैलीदार असा फलंदाज, सिंगल डबल घेण्यात आणि मोठ्या फटके मारण्यात माहीर असलेला असा खेळाडू. मात्र आज निश्चितच मेहनत, संघर्ष करावं लागेल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खराब शॉटचं सिलेक्शन. बॅक टू बॅक दुसरा धक्का म्हणावा लागेल डीजे. पांडूसाठी प्रायोजित केलेलं डीजे सोमेश कडनं गाणं. 7 आपल्या संघाची सोडली आहे. निश्चित स्वरूपाने खराब पटक्याचं सिलेक्शन म्हणावं लागेल. एक धाव घेऊ शकला असता, मात्र त्या ठिकाणी खराब शॉट खेळतोय, फलंदाज बाद होतोय. त्यानंतर नवीन फलंदाज प्रसाद मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी एंडकडनं एकेरी धाव काढत निश्चितच विश्वेश वांगणकरला स्ट्राईक यांच्या दिशेने रोटेट केले जाते. आता मात्र पूर्णपणे भिस्त असेल संघाचं दिशादर्शक, मार्गदर्शक म्हणून ओळखला जाणारा विश्वेश वांगणकर मैदानावर कशा पद्धतीने फलंदाजी करतो हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल. फुल टॉस चेंडू, कॉपी बुक स्टाईलचा हा फटका, कव्हर रिजनमध्ये हा चेंडू निघतोय. घोषित आरक्षित क्षेत्रात मिळणारी एकेरी धाव आणि या एकेरी धावनिशी बदलतं समीकरण. धावसंख्या स्थिरावली 11 धावांवर. श्रीकांत गुरव, माफ करा, 12 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 12 अशी धावसंख्या. यावेळेला मात्र चकवलंय, फसवलंय. पुन्हा एकदा श्रीकांत परब फोकस होतोय. श्रीकांत परबवर अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. अजून एक डीजे. गोलंदाजी साकारताना मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानावर राजन मालणकर आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न असेल, अपील केलंय धावचीतचं. निश्चितच जर आपण विचार केला तर प्रसाद मांजरेकर डेंजर एंडकडे धावत होता. निश्चित स्वरूपाने सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुन्हा एकदा स्क्रीनवर
मुन्ना साळसकर षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्थिरावली 13 धावांवर. डीजे प्रसाद मांजरेकर आणि राजन मालणकर ही जोडी आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. आता मात्र निश्चितच आपल्या संघाला एका चांगल्या सुस्थितीमधून नेऊन ठेवण्याचं काम राजन मालणकर आणि प्रसाद मांजरेकर या दोन्ही फलंदाजांना करणं अपेक्षित असेल. एक फायटिंग टोटल, एक सन्मानजनक धावसंख्या स्कोर कार्डवर उभी करणं. आतापर्यंत आपण विचार केला तर 2 सामन्याच्या माध्यमातून थोडीशी कमी धावसंख्या पहिली फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. मात्र यावेळेला थोडीशी धावसंख्या वाढवावी लागेल. यावेळेला मात्र रनआउटची संधी असेल. दुसऱ्या बाजूने खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मात्र बॅकअप त्या ठिकाणी शेखर राऊळ, मुन्ना चव्हाण त्या ठिकाणी बॅकअप देतोय आणि चेंडूवर फक्त एकेरी धाव त्या ठिकाणी अस्तित्वात येते. या एकेरी धावेनिशी समीकरण बदललंय. धावसंख्या बदलली, धावसंख्या पोचली ती आता 14 धावा. पहिला चेंडू समाप्त होतोय. शेखर राऊळ वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक, तिसरं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. समोर असेल प्रसाद मांजरेकर, मॅनफॉर्म परोळे आपल्याला पाहायला मिळतोय. शेखरचा पुढचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय तो प्रसाद. फुलटॉस चेंडू, आक्रमण जरूर करतोय. पंचांकडनं 2 धाब्यांचा इशारा येतोय. 2 धावेनिशी धावसंख्या पुन्हा एकदा परावर्तित. धावसंख्या झाली 16. धावसंख्या झाली 16. उरलेले 4 चेंडू अजूनही शिल्लक. येणाऱ्या 4 चेंडूवर किती धावा बनवतोय प्रसाद आणि राजन मालणकर हे पाहणं महत्वपूर्ण असेल. वेगात टाकलेला चेंडू, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कौतुक करावं लागेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग, मोठ्या धावसंख्या करण्यापासून थोडासा रोखून ठेवला जातोय. आक्रमण केलंय मात्र यावेळेला मात्र सुंदर यष्टीरक्षण राहुल राऊळच्या मार्फत फलंदाज बाद होतोय. यष्टीचे स्वर सतरा धाबा. 17 म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर थोडासा खतरा म्हटलं जातं. फुलटॉस चेंडू, यावेळेला मात्र हलकेच ड्राईव्ह करतोय. पॉईंट रिजन मध्ये मिळणारी एकेरी धाव. धावसंख्या पोहोचली 18 धाबांवर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील, पहिल्या 17 मधील आणि फेस करेल राजन मालणकर. कशा पद्धतीने हा फटका खेळतोय, किती धाबा त्या ठिकाणी वसूल केले जातात हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी एंडकडनं शेखर राऊळ सज्ज होतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने राजन मालणकर सज्ज होईल आणि शेवटच्या चेंडूवर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय हिट हे समीकरण यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूवर गडी प्राप्त होतोय आणि धावसंख्या स्थिरावली 18 धावांवर आणि विजाचं लक्ष असेल 18 चेंडू आणि 19 धावा. आहे. आपण जर जवळपास कुठे उपस्थित असाल तर आपल्याला विनंती असेल आपण स्टेजकडे यायचं आहे.
रुपेश मुननकर, आपली आवश्यकता आहे. आपल्याला विनंती करतो की आपण आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठाकडे आपण यायचं आहे. रुपेश मुननकर. पुढे मैदानाकडे पुन्हा एकदा श्रीदेव महापुरुष चषक 2025 चौथं पर्व, महापुरुष तेंडोली वर्सेस रुची स्पोर्ट्स मापण. हे स्पर्धेतील चौथा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. रुची स्पोर्ट्स मापन नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना 18 धाबा कुठल्या शेवटच्या चेंडूवर विकेट आली आणि 19 धावांचं लक्ष आहे आणि 18 चेंडूत 19 धावांचं समीकरण कशा रीतीने त्या ठिकाणी पूर्ण केले जात आहे हे मैदानावर पाहणं गरजेचं असेल. श्रीकांत गुरव आणि शेखर राऊळ ही सलामीची प्रारंभीची जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर बाबू पाटकर, राजन मालनकर, पांडू मालनकर, त्याचबरोबर विश्वेश वांगणकर, प्रसाद मांजरेकर, एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू या पंचक्रोशीमधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार संघ रुची स्पोर्ट्स मापण. लो टोटल स्कोरची मॅच निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू इक्वेशन आहे, 19 धावा. 18 चेंडूत 19 धावांचं लक्ष्य कशा रीतीने पार केलं जाईल. सलामीची प्रारंभीची जोडी मैदानावर पावलं टाकतोय तो म्हणजेच श्रीकांत गुरव आणि त्याला साथ देईल शेखर राऊळ. गोलंदाजी एंडकंड वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक हाताळण्यासाठी स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पांडुरंग मालनकर. छोटा पॅकेट बडा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावर बॅटच्या साहाय्याने कुठलीही धावसंख्या न जोडता माघारी परतला होता. मात्र आता गोलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना दुसऱ्या आघाडीत निश्चितच एक चांगली दर्जेदार कामगिरी, मैदानावर भरीव कामगिरी करणं गरजेचं दिसतंय. ते म्हणजेच पांडुरंग मालनकरच्या माध्यमातून स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. श्रीकांतच्या माध्यमातून पहिली धाव अंकित केली गेली. 19 धावांचं लक्ष्य, 19 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि पहिली धाव स्कोर कार्डला जोडली गेली आहे. स्वतःचं आणि संघाचं खातं त्या ठिकाणी ओपन केलं गेलंय आणि 19 धावांचा पाठलाग हा सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट होऊन फटका खेळतोय. पुन्हा एकदा अलाउंग द कार्पेटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जमिनी लगतचा फटका डिक्लेअर एरियामध्ये. हा चेंडूचा प्रवास, एकेरी धावेची नोंद, एकेरी धावेनिशी धावसंख्येवर परिवर्तन. धावसंख्या पोचली आता 2 धाबा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 2 धाबा. विचार विनिमय निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. प्रसाद मांजरेकर, बाबू पाटकर, विश्वेश वांगणकर. चर्चा होते आणि चर्चेचं फलित काय निघतंय हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण सामना इम्पॉर्टंट आहे. चौथी उपांत्य फेरीची लढत आपल्याला पाहायला मिळते. पांडुरंग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांतसाठी हा चेंडू रनआउटची संधी असेल. धावचित करण्याचा प्रयत्न होता, मात्र थ्रो करताना थोडासा थांबतोय विश्वेश, कारण त्याला माहिती आहे जर थ्रो चुकून दुहेरी धाब्यावर किंवा चौकारावर गेला तर त्या ठिकाणी 4 किंवा 2 धावा अजून एक्स्ट्रा मध्ये मिळू शकतात. याची सावधगिरी त्याने बाळगली. मात्र या ठिकाणी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एक चिक्की सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केलं तो म्हणजे श्रीकांत गुरव आणि त्याला साथ देतोय शेखर राऊळ. 3 चेंडूंचा केस समाप्त झालाय. 3 धाबा स्कोर काढला. 19 धावांचं लक्ष्य म्हणजे उरलेल्या 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. 15 चेंडू 16 धावांचं लक्ष्य. पांडू मालनकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला पंच केला तो चेंडू निघतोय घोषित क्षेत्रामध्ये. एकेरी धावेनिशी चौथा चेंडू समाप्त होतं. 4 धावा स्कोर काढला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचली 4 धावांवर. 19 धावांचा पाठलाग महापुरुष तेंडोली संघ बनवतोय की या 19 धावा देण्यापासून वंचित ठेवलं जातंय, रोखून ठेवलं जातंय. पांडुरंग मालनकर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. पुन्हा एकदा सेम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव, 1-1 धावा या मैदानावर इम्पॉर्टंट आहेत आणि याच 1-1 धावा त्या ठिकाणी जमवले जात आहेत. सेन्सिबल क्रिकेटचं निश्चितच प्रात्यक्षिक म्हणावं लागेल ते शेखर राऊळ आणि श्रीकांत गुरव याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू असेल. स्टेप आउट होऊन फटका खेळला जातो. यावेळेला मात्र नॉस्टॅग यांच्या खेळाडूच्या बॅटला चेंडूचा स्पर्श होतोय. चेंडू फक्त 1 धाव निघेल
आणि या एकेरी धावेनिशी पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज धावसंख्येचा जर आपण विचार केला तर फक्त 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे उरलेल्या 12 चेंडूमध्ये 13 धावांची अजूनही आवश्यकता. डीजे डीजे पुढे पुन्हा एकदा मैदानाकडे 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. श्रीकांत आणि शेखर ही सलामीची प्रारंभीची जोडी. 19 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी चालू आहे. 19 धावांचं निश्चित स्वरूपाने उद्दिष्ट ठेवलंय. एक माफक आव्हान म्हणावं लागेल. 19 धावा. दोन्ही खेळाडूंमध्ये निश्चितच पुन्हा एकदा चर्चा होते आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. वैयक्तिक कोड्यातील पहिलं संघिक दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवर केतन केळुसकर. गोलंदाजी एंडकडनं श्रीकांतसाठी हा चेंडू लेप देण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे सोयीची मांग जरूर केली आहे, मात्र पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. तर निर्धाव चेंडू, थोडासा प्रेशर म्हणावा लागेल, थोडासा दबाव म्हणावा लागेल. आता मात्र ज्या ठिकाणी एक धाव जास्त होती तशा त्या ठिकाणी आता मात्र 2 धावा जास्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावा कुठेतरी भरून काढावे लागतील श्रीकांतला. केतन पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडनं सज्ज होतोय. आतापर्यंत 2 गोलंदाज त्या ठिकाणी वापरले गेले. दुसराही गोलंदाज डावकुऱ्यातीचा आहे. यावेळेला मात्र थोडासा चेंडू पडल्यानंतर थोडासा बदलतोय. फलंदाजाच्या बॅटमधनं निघणारा फटका, थोडीशी जागा बदलली गेली आणि बाबू पाटकरचं लक्ष त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत होतं. चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हे निर्धाव चेंडू पाहिजेत निश्चित स्वरूपाने रुची स्पोर्ट्स मापण संघाला. तर जेवढे निर्धाव चेंडू मैदानावर बनतील तेवढा निश्चितच प्रेशर, थोडंसं दडपण, दबाव हा महापुरुष तेंडुली संघावर येताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेशर रिलीज करायचं असेल तर एखादा फटका खेळणं किंवा सिंगल चालू ठेवणं गरजेचं असेल. एखादी दुहेरी फटक्याची धाव देखील त्या ठिकाणी निश्चितच या प्रेशर थोडासा कमी करू शकतो. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या पोहोचली 7 धावांवर. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 12 धावा. 9 चेंडू 12 धावा हे समीकरण पुन्हा एकदा चर्चा होते. चर्चा फार प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानावर पुन्हा एकदा शेखर सज्ज होतोय. दुसऱ्या बाजूने केतन. शेखरच्या हातामध्ये निश्चितच भवितव्य दिसतंय, ते म्हणजेच महापुरुष तेंडुली या संघाचं. तर केतनच्या हातामध्ये भवितव्य. रुई मापण संघाचं आक्रमण केलंय. शेखर राऊच्या बॅटमधून निघतोय हा धमाका. पंचांचा निर्णय तो चौकार आणि या चौकारणीशी समीकरण बदललंय. प्रेशर थोडासा हटवला गेलाय, हात खोलले, चौकार प्राप्त करतोय डीजे. थँक्यू डीजे. रन बॉल इक्वेशन. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. 1 आक्रमण. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं. आता मात्र तोच फटका पाहायला मिळतोय. चौकार अर्जित केलाय शेखर राहुलच्या बॅटमधून. आतापर्यंत जो थोडासा दबाव निर्माण केला गेला होता रुची स्पोर्ट्स मापण संघाकडून, तो दबाव या ठिकाणी थोडासा हटवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र विचार करावा लागेल रुची स्पोर्ट्स मापण या संघाला. 8 चेंडू 8 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आलंय निश्चित स्वरूपाने. 8 चेंडूत 8 धावा. केतन गोलंदाजी एंडकडनं फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा आक्रमण केलं तर धावचीची संधी असेल. डायू देखील सुंदररित्या पार केलेली आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय फलंदाज बाद आहे. धावचीच्या स्वरूपात क्रिकेटच्या पटलावरील आत्महत्या म्हटली जाते. ही आत्महत्या शेखर राहुल आणि पहिला गडी निश्चितच तंबूच्या आसऱ्याला परततोय. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे.
चिंदरकर यांच्याकडून पारितोषिक येते शेखर राहुलच्या बॅटिंगसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद नातू चिंदरकर सर. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. एक विकेट जरूर प्राप्त झालेली आहे. निश्चितच आपण विचार केला तर धावचीच्या स्वरूपात शेखर हा फलंदाज माघारी परततोय. श्रीकांत असेल स्ट्राईकवर आणि पुन्हा एकदा केतन गोलंदाजी एंडकडून. फुलटॉस चेंडू फुलर लेनचा हलकेच ड्राईव्ह केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये निघणारा फटका एकेरी धावेची मोहर उमटवतोय आणि या एकेरी धावेनिशी धावसंख्या परावर्तित झाली. धावसंख्या पोहोचली आता मात्र 12 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय म्हणजेच उरलेल्या 6 चेंडूवर अजूनही मैदानाकडे पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 7 धावांची नितांत गरज. आज जर सामना टाय झाला असेल तर सुपर से भी ऊपर निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळेल. सुपर ओव्हरचा थरार पाहायचा या सामन्यात. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळतोय का की दुसऱ्या बाजूने रोहित खानोलकर काल जशा पद्धतीने फलंदाजी केली तशी आज फलंदाजी त्याची होते का? नाही. निश्चित स्वरूपाने उत्तर मिळालंय. फलंदाज बाद होतोय. हरागिरी म्हणावी लागेल. रोहित खानोलकर गोल्डन डकचा शिकार. वैयक्तिक 0. सुमधूर संगीत आपल्याला ऐकायला मिळते. हे गाणं चेंडूसाठी प्रायोजित केलं होतं कारण चेंडू बाहेर गेला होता त्यामुळे डीजे सोमेश कडनं हे गाणं प्रायोजित केलं गेलंय. सुंदर चेंडू पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त होते. यावेळेला मात्र सुंदर यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. सुंदर यष्टीरक्षण केतनच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा धक्का महापुरुष तेंडोली संघाला. सामना ऑन होताना आपल्याला सामना टर्न अँड ट्विस्ट मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित आपण विचार केला 6 चेंडू 7 धावांची गरज होती. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट आलेत म्हणजे त्या चेंडूवर निर्धाव चेंडू राखले गेलेत. येणारे 4 चेंडू आणि विजयाचं लक्ष असेल 7 धावा. 4 चेंडू 7 धावांचं लक्ष. नवीन फलंदाज मैदानावर अक्षय राहुल. अक्षय राहुलने देखील काल एक चौकार ठोकला होता. आपल्या सामन्याला विजय संपादन करून दिला होता. आज मात्र तीच कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा सिंगल एकेरी धाव. एकेरी धावेनिशी येणारे 3 चेंडू. येणाऱ्या 3 चेंडूवर 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा. प्रति चेंडू मागे 2 धाब्यांचा फटका जरी आला तरी सामना विजय होऊ शकतो. 5 धावा आल्या तर निश्चित स्वरूपाने सामना टाय देखील होऊ शकतो. मैदानावर काय बनेल काय बिघडेल येणारी वेळ येणारा का ठरवेल. पुन्हा एकदा प्रसाद मांजरेकर आक्रमण केलंय. रनआउटची संधी असेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या. अक्षय राहुल माघारी परतोय. अजून एक धक्का म्हणावा लागेल डीजे. दोन चेंडू आणि 6 धावांची नितांत गरज सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 6 धावा. एका बाजूने मैदानावर प्रसाद मांजरेकर वेगवान गोलंदाज. तेरवळे एक्सप्रेस
धावताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने तेंडोलीच्या माध्यमातून फलंदाज वारंवार एकच चूक पुन्हा पुन्हा करताना पाहायला मिळतात. अजून एक धावचीच्या स्वरूपात माघारी परतणारा खेळाडू अक्षय राऊळ आणि आता मात्र स्ट्राईकवर असेल जो सलामीसाठी आलाय, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर लढतोय तो श्रीकांत गुरव आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. प्रसाद मांजरेकर गोलंदाजी एंडकडनं. फुलटॉस चेंडू आक्रमण करण्याचा इरादा होता, आक्रमण मात्र त्या ठिकाणी फसलंय. चेंडूवर एकेरी धाव येणारा 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. चौकार आला तर सामना टाय मध्ये जाईल, सामना सुपर ओव्हर पर्यंत जाईल. 1 चेंडू 5 धावा, षटकार आला तर सामना विजय होईल. महापुरुष तेंडोली. मैदानावर काय बनतंय काय बिघडतंय हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल. श्रीकांतच्या बॅटमधून एखादा चौकार किंवा एखादा षटकार निघेल का? प्रसाद मांजरेकर अजून एक विकेट घेईल का? येणारी वेळ येणारा का ठरवेल? अनेक फलंदाजांनी साकारलंय, यावेळेला श्रीकांतला साकारावं लागेल. मात्र प्रयत्न होत आहेत, प्रयत्न राहत आहेत थोडेसे अपुरे आणि या वेळेला सामना जिंकतोय तो म्हणजेच रुची स्पोर्ट्स